हॅलो नमस्कार. आज आपण मस्त असे चेरी टोमॅटोज पाहणार आहोत. तर चेरी टोमॅटोज हे आपल्याला प्रचलित असं नाव आहे, पण गावाकडे याला म्हणतात बेल वांगी. बरं, वांग्यांचा आणि यांचा काही संबंध नाही, हे आहेत टोमॅटो, पण आता नाव यांचं आहे बेल वांगी. तर इथे हे छोटे छोटे दिसत आहेत तुम्हाला टोमॅटो, ती आहेत बेल वांगी, चेरी टोमॅटोज. आणि पाठीमागं आपल्या इथं आहेत जिथं आपण भाजी करतो ना, तिथं आहेत ते पिकलेत. सो तिथे आता शूट करता येणार नाहीये, कारण तिथं आता असतात मच्छर. सो पटकन आम्ही जाऊन काढून घेऊन येणार आहे. आणि हे आपण दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवले तिथं. हे पिकलेले नाही आहेत, ते पिकल्यानंतर आम्ही वापरूच. तर आता आपण बनवणार आहोत चेरी टोमॅटोची चटणी किंवा खरडा ठेचा समथिंग. तर चला बघूया. तर हे आहेत आपले चेरी टोमॅटोज जे पिकलेले आहेत. आणि याच्या बिया जर काढून आपण अशाच मातीत टाकलं तर ते तिथल्या तर रुजतं. तर ह्याची प्रोडक्टिव्ह सिस्टीम खूप कमाल आहे टोमॅटोची. कुठल्याही प्रकारचे असू दे, तुम्ही बिया टाकाल तिथे त्या रुजतातच हमखास पाणी मिळाल्यावर. तर आपल्याला हे असे 2-2 पीस मध्ये कट करून घ्यायचेत आणि भाजून घ्यायचेत छान. फार सुंदर दिसतंय कट केल्यानंतर, बघू शकता. हे नॉर्मल टोमॅटो सारखेच आहेत, फक्त साईज लहान, म्हणजे मिनी टोमॅटोज थोडक्यात. पण याला बेल वांगी असं नाव का पडलं हे मात्र अजिबात कळलेलं नाहीये आम्हाला. तसं भातुकली हा फारच प्रमाण भाषेतला शब्द झाला, पण आमच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही जेवणा पाहुण्याने खेळायचो. आणि त्यात हे आमचं महत्वाचं इन्ग्रेडियंट असायचं आमच्या किचन मधलं, टोमॅटो. बरं, कच्च्या टोमॅटो जे असतात, कच्ची बेल वांगी, त्याचे आम्ही त्यांना ऍज अ वाटाणा म्हणून यूज करायचो. जे छोटे छोटे असतात. आणि हे जे पिकलेले असतात ते टोमॅटो. वा, किती छान दिसतंय नाही. तर आता आपल्याला बनवायचा ठेचा. मी इथे घेतलेत 2 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या, अर्धा चमचा जिरं, थोडंसं मीठ आणि तेल. इतकंच साहित्य वापरणार आहोत आपण. तुम्ही यात नॉन व्हेजिटेरियन असाल तर झिंग, गुलमा, जवला असं एकाच नाव आहे ते, यापैकी काही वापरू शकता. तर त्याचबरोबर पुदिना किंवा कोथिंबीर सुद्धा वापरू शकतात. पण पूर्वीच्या काळी जेव्हा आपल्याकडे आपल्याकडे म्हणजे इकडे ग्रामीण भागात खाण्यासाठी ऑप्शनच कमी होते, तेव्हा हे अशाच प्रकारे खाल्लं जायचं आणि हे फार आवडतं देखील होतं. आणि जसजसे ऑप्शन मिळत गेले तशा तशा गोष्टी लोकांनी कालबाह्य केल्या, जवळजवळ वापरातून बंद केला. आता हे सगळं उकिरड्यावर होतं. ह्या गोष्टी आता लोक करत नाहीत, लावत नाहीत. मिरची आणि लसूण भाजून घेतलेले आहेत आपण. आपल्याला बेलवांगी भाजून घ्यायची आहे ती. आपल्याला अशीच भाजायची आहे, तेल वगैरे नाही घालायचं आहे. आणि अशी थोडीशी खरपूस भाजून घ्यायची. अगदी सेम टोमॅटो सारखी टेस्ट आहे, काही बदल नाही. टोमॅटोची चटणी खाल्ल्यासारखंच वाटेल, इतकी कमाल टेस्ट आहे, मस्त. त्या बिया अशाच चिकटणार खाली. हे काय पूर्णपणे ड्राय होत नाही, पण जमेल तितकं यातलं पाणी कमी होईल इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे ठेचता यावं. तोपर्यंत अगदी छान शिजतं मस्त. थोडक्यात सांगायची गोष्ट म्हणजे आमच्याच घरी काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी होत्या, जे वाण होतं किंवा ज्या काही औषधी वनस्पती होत्या, त्या आत्ता नव्हत्या. आणि आम्ही, मला वाटते, या 1-2 वर्षात त्या पुन्हा आणून लावल्यात. म्हणजे जशा जशा आपल्या गरजा बदलतात काळानुसार, आपल्याला त्या गोष्टींना ऑप्शन मिळतो. जसं की आता कुणी जखम झाल्यानंतर वेखण लावायला बघत नाही, आपण सरळ कोणती तरी क्रीम लावतो किंवा डॉक्टरकडे जातो. तर पूर्वी हे ऑप्शनच नसायचे, म्हणून त्या गोष्टींचं संवर्धन होतं. आणि आता आपल्याकडे ऑप्शन आहेत म्हणून त्या गोष्टी आपण संवर्धित करत नाही. पण मला आता ती काळाची गरज वाटते आणि लोकांनाही हळूहळू महत्व पटू लागलं या गोष्टींचं सगळ्या. आणि आता आयुर्वेदाकडे लोक वळतायत आणि ही चांगली गोष्ट आहे. आपण निसर्गाच्या जवळ येतोय पुन्हा. फार वेळ लागला या गोष्टीला, पण चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही सुद्धा यातल्या बऱ्याच गोष्टी, बऱ्याच प्रजाती आम्ही आणून लावलेल्या आहेत. आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते. तर हे पूर्णपणे शिजलेलं आहे आणि आपल्याला हे काढून घ्यायचं आहे.
तुमच्या आवडीनुसार हवं तेवढं तेल घेऊ शकता. मी इथे 1 चमचा तेल घेते. तर ह्या तेलात आपल्याला हे जिरे घालायचे आहेत. जिरे थोडेसे ब्राऊन झालेत, त्यात आपण आता हे सगळं साहित्य घालूया. आता हे खाली डसतंय, तर आपण उतरून घेऊया पटकन. कोणताही मसाला नाहीये, कुठलेही पदार्थ यात ऍड केलेले नाहीयेत खास, कुठलीही पावडर टाकलेली नाहीये आर्टिफिशियल, आणि याचा कमाल सुगंध येतोय. आणि हे एवढंच का केलं असं वाटतंय मला, जास्त करायला हवं होतं ऍक्च्युली. सेंद्रिय अमक आणि सेंद्रिय तमक असं आपण ऐकतो म्हणतो, पण ते नेमकं काय असतं ते इथं कळतं, ह्या पॉइंटला कळतं. याचा जो सुगंध आहे तो कुठेही मिळणार नाही, आणि आजपर्यंत मला कुठेही जाणवला नाहीये तो. कमाल. यात आपण घालूया चवीपुरतं मीठ. तर टोमॅटो आपला ऍक्च्युली स्मॅश झालाय पूर्ण, पण मिरची जराशी ठेचली पाहिजे, सो हे आपण असं ठेचून घेऊ. सो आपली आगळी वेगळी आणि भन्नाट अशी बेल वांग्याची म्हणजे चेरी टोमॅटोची चटणी किंवा ठेचा तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि खायला आवडत असेल तर तेही सांगा. आमच्याकडे भरपूर प्रमाणात आहेत, लोकांनी वापरणं बंद केलंय. आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करणं अतिशय महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, आणि ते अगदी फ्री आहेत, अजिबात पैसे लागत नाही. सो पटकन बटन दाबून टाका आणि बघत राहा द महाविजन. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.